नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर आनंद शिंदे, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय सोलापूर. विद्यार्थ्यांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मर्मदृष्टीमूलक अध्ययन पद्धतीचे उपनियम नेमके कोणते आहेत आणि या पद्धतीचे शैक्षणिक महत्त्व नेमके काय आहे याविषयीची माहिती अभ्यासणार आहोत. विद्यार्थ्यांनो, आपण गेल्या व्हिडिओच्या माध्यमातून मर्मदृष्टीमूलक अध्ययन पद्धती कशा पद्धतीने कार्य करते किंवा मर्मदृष्टीच्या माध्यमातून कशा पद्धतीने अध्ययन घडते हे आपण पाठीमागील व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेले आहे की ज्याच्यामध्ये मर्मदृष्टीमूलक अध्ययन जे आहे हे थॉर्नडाईकनं मांडलेल्या चेतक प्रतिसाद यांच्या विरोधामधली ती आघाडी होती आणि कोहलर आणि कोफका हे दोन जे मानसशास्त्रज्ञ होते त्यांनी ही अध्ययन पद्धती मर्मदृष्टीमूलक अध्ययन पद्धती मांडली की ज्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं असं होतं की एखाद्या वस्तूचा किंवा परिस्थितीचा अवबोध तिच्या संपूर्ण आकृतिबंधामधून होतो आणि त्यामुळं कुठलीही गोष्ट असेल किंवा व्यक्ती असेल ती शिकवत असताना काय केलं पाहिजे, संपूर्ण आकृतिबंध अगोदर विचारात घेऊनच त्याचं अध्ययन केलं पाहिजे, अशा पद्धतीचं मत कोहलर आणि कोफका या दोन मानसशास्त्रज्ञांनी व्यक्त केला. आणि त्यांचा हा प्रयोग त्यांनी समजून देण्यासाठी चिंपांझी वानरावर अनेक प्रयोग केले की ज्या प्रयोगांच्या माध्यमातून आपण बघितलं की मर्मदृष्टीमूलक अध्ययन किंवा अध्ययन म्हणजे केवळ बुद्धिहीन प्रयत्न नव्हेत तर अध्ययनासाठी मर्म जाणणे आणि परिस्थितीचे सार लक्षात येणे फार महत्त्वाचे आहे आणि त्यासाठी समग्र परिस्थितीचं आकलन झालं पाहिजे. त्यांनी जो काही प्रयोग केला तो प्रयोग आपण बघितला की चिंपांझी जातीचा जो सुलतान नावाचा वानर होता की ज्या वानरावर त्यांनी प्रयोग केला, त्याला पिंजऱ्यामध्ये कोंडून ठेवलं आणि छताला केळी लावली होती आणि त्या पिंजऱ्यामध्ये बॉक्स किंवा दोन काट्या ठेवलेल्या होत्या की ज्याच्या साहाय्यानंच ती केळी हस्तगत करता येऊ शकेल. तो वानर सर्व परिस्थितीचा समग्रपणे विचार करतो, संपूर्ण विचार करतो आणि कशा पद्धतीनं आपल्याला ती केळी मिळवता येईल याच्यासाठी बुद्धिमत्ता, तो बुद्धीचा वापर करतो, विचार करतो आणि सगळी परिस्थिती विचारात घेऊन आपल्या पूर्वानुभवाचा उपयोग करून बॉक्स एकमेकावर ठेवून ती केळी मिळवतो किंवा दोन काठ्या ज्या असतात त्या दोन काठ्या एकमेकांमध्ये बसवतो आणि त्या काठीच्या माध्यमातून ती केळी हस्तगत करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजेच मर्मदृष्टीमूलक अध्ययनाचे स्वरूप आपण बघितले की अध्ययनकर्त्याला प्रथम समस्येची जाणीव होते, त्यानंतर समग्र परिस्थितीचं आकलन होतं, घटकांचे संकलन केले जाते, प्रत्यक्ष प्रयत्न केले जातात आणि मग त्याच्या माध्यमातून अध्ययन घडतं. तर अशा पद्धतीनं आपण गेल्या व्हिडिओच्या माध्यमातून ही मर्मदृष्टीमूलक अध्ययन पद्धती कशी घडते किंवा मर्मदृष्टीच्या माध्यमातून आपण अध्ययन कसं करू शकतो त्याची काही उदाहरणंसुद्धा इथं आपण पाहिलेले होते. आणि मग त्यानंतर पुढील जो भाग आहे तो म्हणजे मर्मदृष्टी ही खालील बाबींवर अवलंबून असते. म्हणजे एखाद्या बाबीचं मर्म सापडणं किंवा एखाद्या समस्येचं अचूक उत्तर सापडण्यासाठी काय गोष्टी आपल्याला आवश्यक असतात तर अध्ययनकर्त्याची बौद्धिक क्षमता आणि ज्ञानेंद्रियांची क्षमता. म्हणजे जसं कोहलर आणि कोफका यांनी सांगितलं की अध्ययन म्हणजे केवळ बुद्धिहीन प्रयत्न नाही, कारण अध्ययन घडण्यासाठी बुद्धिमत्ता, बौद्धिक क्षमता आणि आपली ज्ञानेंद्रियांकडून ज्ञान ग्रहण करण्याची क्षमता अतिशय महत्त्वाची आहे. त्याशिवाय केवळ चुका आणि शिका पद्धतीनं आपण शिकू शकत नाही आणि त्यामुळं बौद्धिक क्षमता आणि ज्ञानेंद्रिय क्षमता अध्ययनकर्त्याकडे असलीच पाहिजे, त्याशिवाय ही मर्मदृष्टी आपल्याला सापडू शकणार नाही. त्यानंतर दुसरा आहे उपलब्ध समस्येच्या संदर्भातील पूर्वानुभव. म्हणजे आपल्या समोर जी काही समस्या उभी राहिलेली असेल किंवा जी समस्या आपल्या समोर आलेली असेल त्या समस्येच्या संदर्भात आपले काही पूर्वानुभव असतील की ज्या पूर्वानुभवाचा उपयोग आपण ही समोरची समस्या सोडवण्यासाठी देखील करू शकतो. म्हणजे आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे प्रश्न, संकट समोर आलेले असतात, समस्या समोर आलेल्या असतात, त्यावेळी आपण ती समस्या सोडवण्यासाठी काय केलं हे अनुभव आपल्याकडे असतात आणि त्या पूर्वानुभवांचा उपयोग नवीन समस्या सोडवण्यासाठी आपल्याला करावा लागतो. म्हणजे मर्मदृष्टी सापडण्यासाठी ते पूर्वानुभव देखील आपल्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर घटकांचे संकलन करण्याची क्षमता. म्हणजे ती समस्या सोडवत असताना आपल्यासमोर नेमके कोणकोणते घटक आहेत, ती परिस्थिती कशा प्रकारची आहे, त्या परिस्थितीमध्ये कोणकोणत्या बाबी आपल्याकडे आहेत आणि त्या बाबींचा आपण कसं उपयोग करून घेऊ शकतो, त्यांचं कसं संकलन करून घेऊ शकतो, ही क्षमता देखील अध्ययनकर्त्याकडे असली पाहिजे. त्यानंतर पुढचं आहे सामान्यीकरणाची व ध्येय साध्य करण्याची क्षमता. म्हणजे
संपूर्ण ह्या पूर्वानुभवाचा आणि परिस्थितीचा समग्रपणे विचार केल्यानंतर, समोर असलेल्या घटकांचा संकलन केल्यानंतर हे सर्व गोष्टी विचारात घेऊन मग आपण आपलं ध्येय कसं साध्य करू शकतो, म्हणजे समस्या कशी सोडवू शकतो आणि त्याचं सामान्यीकरण कसं करू शकतो, ही देखील क्षमता अध्ययनार्थीकडे असली पाहिजे. आणि शेवटचं आहे की ही संपूर्ण समस्या सोडवल्यानंतर ती समस्या आपण कशा प्रकारे सोडवली, त्याच्यामधून काय सामान्य नियम आपण प्रस्थापित केला किंवा काय सामान्य नियम आपल्याला काढता येतो, ही देखील क्षमता अध्ययनकर्त्याकडे असली पाहिजे. म्हणजे मर्मदृष्टीच्या माध्यमातून जेव्हा अध्ययन घडते तेव्हा विद्यार्थ्याकडं या सर्व प्रकारच्या क्षमता असतात किंवा प्राण्याकडे या सर्व प्रकारच्या क्षमता असतात, तेव्हाच त्याला ती मर्मदृष्टी जी आहे ही मर्मदृष्टी सापडते आणि मग त्या मर्मदृष्टीचा उपयोग करून तो प्राणी किंवा व्यक्ती समोरची समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर पुढील मुद्दा आहे तो म्हणजे समष्टीवादी उपपत्तीचे नियम. म्हणजे समष्टीवादी जी उपपत्ती आहे या उपपत्तीचे काही नियम आहेत की जसं आपण थॉर्नडाईकचे सुद्धा प्रयत्नप्रमाद पद्धती बघितली की ज्याच्यामध्ये थॉर्नडाईकनं 3 प्रमुख नियम मांडले होते. एक म्हणजे तयारीचा नियम, दुसरा होता सरावाचा नियम आणि तिसरा होता परिणामाचा नियम. तशाच पद्धतीनं समष्टीवादी जे लोक आहेत, गेस्टॉल्ट स्कूलचे जे काही लोक आहेत, त्यांनी देखील या आपल्या प्रयोगावरून काही नियम मांडण्याचा प्रयत्न केला आहे आणि ते नियम जे आहेत हे साधारणपणे 5 नियम त्या ठिकाणी मांडलेले आहेत की ज्याच्यामध्ये हा आकृती आणि पार्श्वभूमीचा नियम फार महत्त्वाचा आहे आणि त्याच्या अनुषंगानंच मग हे 4 पुढचे नियम जे आहेत हे पुढील 4 नियम त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे समष्टीवादी लोकांच्या म्हणण्यानुसार एखाद्या वस्तूचा किंवा एखाद्या परिस्थितीचा, व्यक्तीचा, पदार्थाचा अवबोध आपल्याला कशावरून होतो तर त्याच्या संपूर्ण समग्र परिस्थितीवरून होतो. संपूर्ण समग्र परिस्थिती असल्याशिवाय तुटक पद्धतीनं किंवा भागशः पद्धतीनं, अंशतः पद्धतीनं त्याचा अवबोध आपल्याला होऊ शकत नाही किंवा ती बाब आपल्याला समजू शकत नाही. अवबोध होणे म्हणजे समजणे, संवेदना त्याची आपल्याला मिळणे आणि समजणे, आकलन होणे. तर हा अवबोध जो आहे तो अवबोध होण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे, त्या परिस्थितीचं समग्र आकलन केलं पाहिजे, तेव्हाच ती गोष्ट आपल्याला समजू शकते. मग हे समष्टीवादी उपपत्तीचे नियम कोणते आहेत बघा. तर पहिला नियम आहे आकृती आणि पार्श्वभूमीचे तत्व किंवा आकृती व पार्श्वभूमीचा नियम. पुढचा नियम आहे समानतेचा नियम. तिसरा नियम आहे सान्निध्याचा नियम. चौथा नियम आहे निकटतेचा नियम आणि 5वा नियम आहे सातत्याचा नियम. म्हणजे अशा पद्धतीनं 5 नियम जे आहेत हे 5 नियम या समष्टीवादी उपपत्तीनं मांडलेले आपल्याला दिसतील. आता हे नियम नेमके काय आहेत हे काही आकृतींच्या माध्यमातून समजावून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. तर त्याच्यातला पहिला नियम आहे बघा आकृती आणि पार्श्वभूमीचा नियम. आकृती आणि पार्श्वभूमीचा नियम. आता आकृती आणि पार्श्वभूमीचा नियम काय सांगतो की जसं आपण समष्टीवादी उपपत्ती अभ्यासली की ज्याचं तत्व काय आहे की आपल्याला कोणत्याही बाबीचा बोध हा समग्रपणे किंवा संपूर्णपणे होत असतो. एखाद्या विशिष्ट प्रसंगी आपले लक्ष एखाद्या बाबीकडं तुलनात्मकदृष्ट्या कमी अधिक होते. म्हणजे एखाद्या वस्तू, पदार्थ, व्यक्ती, घटना, प्रसंग, परिस्थिती याच्याकडं आपण जेव्हा बघतो तेव्हा त्या सर्व बाबींचा बोध, आकलन आपल्याला कशा पद्धतीने होत असतं तर समग्रपणे होत असतं, संपूर्णपणे होत असतं. आणि त्या बाबीकडे बघत असताना तुलनात्मकदृष्ट्या आपलं जे काही लक्ष आहे ते कमी अधिक होत असतं किंवा कमी अधिक एखाद्या बाबीकडे लक्ष होतं. आणि हे सगळं घडत असताना म्हणजे उदाहरणार्थ समजा इथं आता मी या ठिकाणी तुम्हाला हा नियम शिकवतोय किंवा ही मर्मदृष्टीमूलक अध्ययन उपपत्ती कॉम्प्युटरच्या साहाय्यानं शिकवतोय किंवा ऑनलाईन पद्धतीच्या माध्यमातून शिकवतोय, तेव्हा सुद्धा तुम्हाला इथं आकृती आणि पार्श्वभूमी ह्या 2 बाबी असलेल्या दिसतील. म्हणजे ही समोर जे काही संपूर्ण स्क्रीन आणि त्या स्क्रीनवर असणारं जे काही मटेरियल तुम्हाला दिसतंय हा एक भाग झाला. आणि या उजव्या कोपऱ्यामध्ये खालच्या या उजव्या कोपऱ्यामध्ये माझा एक फोटो तुम्हाला दिसतोय किंवा माझा व्हिडिओ दिसतोय की या आकृतीचं किंवा या संपूर्ण अध्ययन पद्धतीचं स्पष्टीकरण मी करतोय. म्हणजे तुम्ही जेव्हा हा व्हिडिओ बघत असता तेव्हा सुद्धा तुम्हाला हे आकृती आणि पार्श्वभूमी या 2 गोष्टींचा आभास झाल्यासारखा दिसेल की तुमचं लक्ष जेव्हा या स्क्रीनकडे असेल
तेव्हा तुम्ही या माझ्या फोटोकडे बघणार नाही किंवा या माझ्या व्हिडिओकडे बघणार नाही। म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला मुख्य आकृती कोणती असेल ही स्क्रीन म्हणजे मुख्य आकृती आहे आणि पार्श्वभूमी काय आहे तर इथं असलेलं चित्र आहे। जेव्हा तुम्ही माझ्या या फोटोकडे किंवा व्हिडिओकडे मी काय बोलतोय त्याच्याकडे तुम्ही जेव्हा बघता तेव्हा ही आकृती राहील आणि ही पार्श्वभूमी राहील। म्हणजे अशा पद्धतीनं आपण कोणत्याही बाबीचा समग्रपणे जेव्हा विचार करतो तेव्हा त्या गोष्टीकडे बघत असताना दोन बाबी आपल्याला दिसतात, एक म्हणजे आकृती आणि दुसरी आहे पार्श्वभूमी। आता हे एक चित्र या ठिकाणी दिलंय बघा, ह्या चित्राकडे बघितल्यानंतर सुद्धा तुम्ही एकटक लावून या चित्राकडे बघा तर एकटक लावून या चित्राकडे बघितल्यानंतर सुद्धा दोन बाबी तुम्हाला दिसतील, एक आकृती आहे दुसरी पार्श्वभूमी आहे। काय आहे बघा, तुम्ही जेव्हा ह्या पांढऱ्या कलरच्या आकृतीकडे बघाल तेव्हा ह्या पांढऱ्या कलरची आकृती म्हणजे तुमची काय आहे, हा एखाद्या स्पर्धेमध्ये जसा आपण चषक देतो का नाही, चषक देतो स्पर्धेमध्ये एखादा चषक देतो त्या चषकाप्रमाणे ही आकृती आपल्याला दिसते किंवा आपल्या घरामध्ये समई आपण लावतो त्या समईसारखी ही आकृती आपल्याला दिसते आणि हा काळा भाग म्हणजे त्या आकृतीचा पार्श्वभूमी आहे, त्या आकृतीची पार्श्वभूमी आहे। मेन आकृती काय आहे, पांढऱ्या कलरकडे जेव्हा आपण बघतो तेव्हा हा एखाद्या स्पर्धेचा चषक आपल्याला दिसतो किंवा समईसारखी आकृती ही दिसते आणि हा काळा भाग म्हणजे काय आहे त्याची पार्श्वभूमी आहे। परंतु जेव्हा दुसऱ्या बाबीकडून तुम्ही दुसऱ्या बाजूने बघाल म्हणजे काळ्या रंगावर तुम्ही जेव्हा लक्ष केंद्रित कराल तर तुम्हाला असं दिसेल की हा काळा रंग जो आहे हे काळा रंग म्हणजे एखाद्या व्यक्तीचे दोन मुखवटे आपल्याला इथं दिसत आहेत की समोरासमोर हे दोन मुखवटे आहेत आणि ही आकृती तयार झाली। आता ही तुमची आकृती आहे आणि हा पांढरा कलर म्हणजे पार्श्वभूमी आहे। म्हणजे काळ्या रंगाकडे एकटक लावून जेव्हा बघू आपण तेव्हा दोन माणसांची तोंड एकमेकांच्या समोर आहेत असं आपल्याला दिसेल, दोन मुखवटे एकमेकांच्या समोर आहेत असं आपल्याला दिसेल आणि पांढरी पार्श्वभूमी आहे। आणि पांढऱ्या कलरकडे आपण जेव्हा बघू तेव्हा हा चषक दिसेल आणि काळी ही पार्श्वभूमी दिसेल। म्हणजे एखाद्या बाबीकडे आपण समग्रपणे लक्ष देत असताना दोन गोष्टी आपल्याला तिथं अनुभवता येतात, एक म्हणजे आकृती आणि पार्श्वभूमी। तर या चित्रावरून तुम्हाला ती संकल्पना स्पष्ट झालेली असेल आणि थोडक्यात एखाद्या वस्तूचा अवबोध समग्रपणे किंवा पूर्णांशाने होत असताना तिचा एक भाग हा आकृती ठरतो आणि राहिलेला भाग हा पार्श्वभूमी ठरतो। म्हणजे हा नियम काय सांगतोय की जेव्हा एखाद्या गोष्टीचा बाबीचा आपण समग्रपणे आकलन करत असतो, बोध घेत असतो तेव्हा त्या आकृतीचा किंवा त्या बाबीचा एक भाग ही आकृती ठरत असते आणि दुसरा भाग ही पार्श्वभूमी ठरत असते। त्यानंतर दुसरा नियम आहे बघा समानतेचा नियम, लॉ ऑफ सिमिलॅरिटी, समानतेचा नियम किंवा साधर्म्याचा नियम असं देखील त्याला म्हटलं जातं। हा नियम काय सांगतोय बघा की रंग, आकार, विस्तार इत्यादी बाबतीमध्ये दोन भाग जर समान असतील तर आपणाला त्यांचा संघटित अवबोध होतो। रंग, आकार, विस्तार इत्यादी बाबतीत जर दोन भाग समान असतील तर आपणाला त्यांचा संघटित अवबोध होतो। म्हणजे इथे एक आकृती दिलेली आहे बघा, ह्या आकृतीमध्ये आता ही पूर्ण आकृती जी आहे ही चौरसाकृती आकृती आहे, परंतु जेव्हा आपण ह्या आकृतीकडे बघतो तेव्हा आपल्याला जसं पार्श्वभूमी आणि आकृती आणि पार्श्वभूमीच्या संदर्भातलेच हे सगळे नियम आहेत। तर या चित्राकडे आपण जेव्हा बघतो तर ही पूर्ण अशा पद्धतीनं पूर्ण चौकोनाकृती आकृती आहे, परंतु ह्या आकृतीकडे आपण जेव्हा बघतो तेव्हा ज्या बाबी समान आहेत म्हणजे रंग असेल, आकार असेल, विस्तार असेल यांच्या बाबतीत समानता जिथं आपल्याला दिसते त्या बाबी किंवा त्या गोष्टी आपल्याला लवकर अवबोध होतात। म्हणजे ही संपूर्ण चौरस आपल्याला दिसत नाही तर काय दिसतं बघा की तुम्ही चौकोनाकडे बघितलं की हे चौकोन आपल्याला उभे चौकोन असे आपल्याला दिसतात आणि वर्तुळाकडे बघितलं की हे उभे वर्तुळ आपल्याला दिसतात। म्हणजे अशा पद्धतीनं चौकोनाकडे बघितलं तर चौकोनाची उभी आणि आडवी लाईन आपल्याला दिसते आणि वर्तुळाकडे बघितलं तर वर्तुळाची उभी आणि आडवी लाईन आपल्याला दिसते। म्हणजे काय या ठिकाणी की दोन बाबतीमध्ये समानता आहे, दोन भाग समान आहेत आणि त्यामुळं त्यांचं आकलन होत असताना त्यांचा अवबोध होत असताना आपल्याला संघटितरित्या होतो। ही आकृती एक चौरस न वाटता आपल्याला काय वाटतं की इथं चौकोन उभे आणि आडवे चौकोनाची एक आकृती आहे आणि वर्तुळाशी सुद्धा तशाच पद्धतीने उभ्या आणि आडव्या वर्तुळाची एक आकृती आहे। म्हणजेच काय की दोन बाबी समान असतील तर त्या दोन बाबींचा अवबोध आपल्याला संघटितरित्या होत असलेला दिसून येईल।
त्यानंतर पुढचा नियम आहे तो म्हणजे सान्निध्याचा नियम, सान्निध्य, लॉ ऑफ प्रॉक्झिमिटी, सान्निध्याचा नियम. म्हणजे सान्निध्याचा नियम काय सांगतोय बघा की आकृती आणि पार्श्वभूमी निश्चित करणारा हा एक दुसरा नियम आहे की ज्याच्यामध्ये तो असे सांगतोय की वेळ आणि ठिकाण यांच्या दृष्टीनं निकट सान्निध्य असणाऱ्या वस्तूंची प्रवृत्ती समग्रपणे किंवा पूर्णांशाने दिसण्याची असते. म्हणजे वेळ आणि ठिकाण यांच्या दृष्टीनं निकट म्हणजे जवळ असणारं जे काही सान्निध्य आहे, जवळच्या ज्या गोष्टी आहेत त्या वस्तूंची प्रवृत्ती संपूर्ण किंवा पूर्णांशाने आपल्याला दिसते. म्हणजे या ठिकाणी बघा आता ह्या आकृतीकडे आपण जर बघितलं तर ह्या आकृतीमध्ये काय आहे तर सगळे वर्तुळ आहेत किंवा गोल 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 आहे, सेपरेट मांडलेले आहेत. परंतु आपण जेव्हा ह्या आकृतीकडे समग्रपणे बघतो तेव्हा आपल्याला असं दिसतं की हा वर्तुळांचा एक चौरस आहे. म्हणजे काय आहे, हा वर्तुळांचा एक चौरस आहे अशा पद्धतीने आपल्याला दिसतं. का तर हे निकट आहेत, जवळ आहेत आणि जवळ असल्यामुळं किंवा निकट असल्यामुळं काय होतंय की ते आपल्याला वेगवेगळे गोल न दिसता एकत्रितपणे त्याची ही एक आकृती तयार झालेली दिसते. इथं पण बघा तशाच पद्धतीनं ही वर्तुळं मांडलेली आहेत, परंतु आपणाला दिसत असताना हे चार जी वर्तुळं आहेत ही चार वर्तुळं वेगवेगळे असलेले आपल्याला दिसतात. का तर निकटता जी आहे, सान्निध्य म्हणजे त्यांचं सान्निध्य जे आहे, जवळ असण्याचं सान्निध्य जे आहे, ह्या सान्निध्यामुळं अशा पद्धतीचा अवबोध आपल्याला होतो. म्हणजे वेळ आणि ठिकाण यांच्या दृष्टीनं ज्या गोष्टींचं सान्निध्य असतं, जवळ सान्निध्य असतं, अशा वस्तू आपल्याला दिसत असताना त्या संपूर्ण दिसतात किंवा पूर्णांशानं दिसण्याची चिन्ह असतात. म्हणजे फक्त वर्तुळं इथं मांडलेले आहेत, परंतु जवळ असल्यामुळं किंवा त्यांचं सान्निध्य असल्यामुळं काय होतं की त्या गोष्टी एकत्रित असल्यासारख्या आपल्याला दिसतात आणि अशा पद्धतीचा हा नियम सांगतो. त्यानंतर पुढील नियम आहे तो म्हणजे निकटतेचा नियम. आता निकटतेचा नियम काय सांगतोय की निकटतेचा नियम सुद्धा परत तेच सांगतोय की लॉ ऑफ क्लोजर. काय, ऑब्जेक्ट्स ग्रुप्ड टुगेदर आर सीन ॲज होल. म्हणजे बघा की ऑब्जेक्ट ग्रुप्ड टुगेदर म्हणजे ज्या वस्तू किंवा पदार्थ, बाबी, ज्या गोष्टी काय असतात त्यांचे गट तयार झालेले असतात. ग्रुप्ड टुगेदर म्हणजे गट तयार झालेले असतात. त्या बाबी दिसत असताना आपल्याला कशा दिसतात, होल म्हणजे संपूर्ण समग्रपणे असलेल्या दिसतात. म्हणजे जवळची क्षेत्र जी आहेत ही जवळची क्षेत्र दूरच्या क्षेत्रापेक्षा अधिक स्थिर असतात. म्हणजे जेव्हा लांबचा विचार करतो आणि जवळचा निकटतेचा आपण विचार करतो तेव्हा जवळची क्षेत्र कशी असतात, स्थिर असतात आणि लांबची क्षेत्र कशी असतात, अस्थिर असतात. आणि त्यामुळे जवळच्या क्षेत्राच्या अवबोधाचे आकार आपल्याला अधिक जलद गतीनं दिसतात. म्हणजे जवळचे जे क्षेत्र आहेत त्यांचा अवबोध आपल्याला काय होतो, लवकर होतो, अधिक लवकर होतो. आणि त्यामुळे बघा ही पण इथं आकृती दिलेली आहे. आता ही आकृती दिलेली असताना ह्या आकृतीमध्ये सुद्धा दोन गोष्टी आहेत किंवा वेगवेगळ्या. इथं बघा ही आकृतीकडे बघितल्यानंतर आपल्याला दोन त्रिकोण वेगवेगळे दिसतात. म्हणजे हा पांढरा एक त्रिकोण इथं दिसतो आणि हा काळा एक त्रिकोण इथं दिसतो. म्हणजे अशा पद्धतीनं काय झालंय की ह्या आकृत्या जरी तुटक रीतीने इथं दिलेल्या असल्या किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं दिलेल्या असल्या तरी सुद्धा दिसत असताना हा पांढरा एक त्रिकोण आपल्याला दिसतो आणि हा काळा एक त्रिकोण आपल्याला दिसतो. का तर हे ऑब्जेक्ट्स जे आहेत किंवा ह्या वस्तू ज्या आहेत, पदार्थ जे आहेत त्यांचं सान्निध्य कुठं आलेलं आहे, जवळ आलेलं आहे, निकट आलेलं आहे, जवळ त्या वस्तू मांडलेल्या आहेत. आणि त्यामुळं काय होतंय की आपण त्याच्यातला गॅप जो आहे तो गॅप काय करतो, इग्नोर करतो आणि संपूर्ण त्रिकोणाकडेच आपलं लक्ष जातं, त्या तुटक भागाकडे आपलं लक्ष जात नाही. त्यानंतर शेवटचा नियम आहे तो म्हणजे सातत्याचा नियम. म्हणजे सातत्याचा नियम सुद्धा काय सांगतोय की ज्या बाबींमध्ये सातत्य असतं, नियमितपणा असतो, त्या गोष्टींचा अवबोध सुद्धा आपल्याला संपूर्णपणे होतो किंवा समग्रपणे होतो. ज्या गोष्टींमध्ये सातत्य असते किंवा कंटिन्युटी असते त्या बाबींचा अवबोध सुद्धा आपल्याला कसा होतो, संपूर्णपणेच होतो किंवा समग्रपणे होतो. म्हणजे इथं पण एक आकृती दिली आहे बघा. ह्या आकृतीमध्ये सुद्धा दोन प्रकारच्या रेषा आहेत. एक सरळ रेषा आहेत की ज्या काटकोनामध्ये काढलेल्या आहेत. ही एक रेषा आहे बघा, ही पूर्ण रेषा आहे
आणि दुसरी झिगझॅग रेषा आहे, ही झिगझॅग रेषा आहे. म्हणजे ह्या दोन रेषा वेगवेगळ्या आहेत, परंतु आपण या संपूर्ण आकृतीकडे बघितल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की ही एक प्रकारचा आकार, इथं एक प्रकारचा आकार तयार झाला आहे. म्हणजे ती लाईनच आहे, रेषाच आहे, परंतु त्याच्या माध्यमातून काय झालं, एक प्रकारचा आकार तयार झाला आहे. का तर त्याच्यामध्ये सातत्य आहे. सातत्य असल्यामुळं काय दिसतंय आपल्याला, त्याच्यामधून एक प्रकारचा आकार तयार झालेला दिसतोय. ह्या सरळ रेषा असतील किंवा झिगझॅग रेषा असतील, याच्या माध्यमातून काय झालंय तर एक प्रकारचा आकार प्राप्त झालेला आपल्याला दिसतो. त्या वेगवेगळ्या जरी असल्या तरी पण त्याचा आकार प्राप्त झालेला आपल्याला दिसतो. किंवा उदाहरणार्थ समजा इथं एक मी आकृती काढतो बघा, इथं ही आकृती आहे. आता इथं ही आकृती आहे, ही आकृती पण आता इथं आपण ह्या आकृतीकडे संपूर्णरित्या बघितल्यानंतर आपल्याला काय दिसतोय, चौकोन दिसतोय. म्हणजे चौकोन का दिसतो तर त्याच्यामध्ये जरी तुटकपणा असला तरी काय आहे, सातत्य आहे. म्हणून ही आकृती पण आपल्याला काय दिसते, त्रिकोण दिसते. किंवा अशा पद्धतीनं समजा एका पुढे एक हे डॉट काढलेले असतील तर हे डॉट न दिसता आपल्याला काय दिसते, एक लाईन दिसते, रेषा दिसते. का तर त्याच्यामध्ये सातत्य आहे. म्हणजे सातत्याचा नियम सुद्धा हा सांगतो की ज्या बाबीमध्ये सातत्य असतं ती बाब आपण बघितली असता तिचा सुद्धा अवबोध आपल्याला समग्रपणे किंवा पूर्णांशानेच होतो. तर अशा पद्धतीनं मर्मदृष्टीमूलक अध्ययन पद्धतीचे हे जे काही नियम आहेत, हे नियम आपल्याला हेच सांगतात की कोणत्याही गोष्टीचा अवबोध जो आहे तो अवबोध आपल्याला संपूर्णपणे समग्रपणे होत असतो. आणि संपूर्णपणे समग्रपणे होत असताना त्या गोष्टीमधला एक भाग ही आकृती असते आणि दुसरा भाग ही पार्श्वभूमी असते. म्हणजे दोन बाबींकडे वेगवेगळ्या पद्धतीने जर आपण लक्ष दिलं तर एक भाग ही आकृती असते आणि दुसरा भाग ही पार्श्वभूमी असते. तर अशा पद्धतीनं हे मर्मदृष्टीमूलक अध्ययन पद्धतीचे काही नियम जे आहेत हे नियम सांगितले आहेत की ज्या नियमांच्या माध्यमातून आपल्याला मर्मदृष्टी किंवा समग्रपणे संपूर्णपणे पूर्णांशाने एखाद्या गोष्टीचा अवबोध कसा होतो हे या नियमांच्या माध्यमातून स्पष्ट होतं. त्यानंतर मग या मर्मदृष्टीमूलक अध्ययन पद्धतीमधील शेवटचा भाग आहे तो म्हणजे मर्मदृष्टीमूलक अध्ययनाचे शैक्षणिक महत्त्व. म्हणजे शैक्षणिक महत्त्व या पद्धतीचं काय आहे की किंवा ही अध्ययन पद्धती वापरत असताना आपल्याला शिक्षणाच्या दृष्टिकोनातून त्याचं नेमकं काय महत्त्व आहे, काय फायदा आहे, काय उपयोग आहे. तर बघा, मर्मदृष्टीमूलक अध्ययन पद्धती आपल्याला काय सांगते की कोणत्याही बाबीचा, गोष्टीचा, पदार्थाचा, व्यक्तीचा अवबोध हा आपल्याला काय होतो, समग्रपणे होतो, पूर्णांशानं होतो किंवा संपूर्णरित्या होतो. आणि मग या नियमाचा, या तत्वाचा जर उपयोग केला तर मग काय केलं पाहिजे की शिक्षकानं कोणताही भाग शिकवत असताना तो समग्रपणे शिकवला पाहिजे, तुटकपणे नको. म्हणजे या मर्मदृष्टीमूलक अध्ययन पद्धतीच्या नियमांचा, तत्वांचा उपयोग करून जर शिकवायचा असेल तर काय केलं पाहिजे, शिक्षकानं कोणताही भाग असू द्या, मग तो भाषा विषय असू द्या, सोशल सायन्स असू द्या, विज्ञान असू द्या किंवा गणित भूमितीसारखा विषय असू द्या, हे विषय शिकवत असताना त्यानं काय केलं पाहिजे की विद्यार्थ्यांच्या समोर समग्र चित्र उभं केलं पाहिजे, संपूर्ण चित्र उभं केलं पाहिजे. तुटक पद्धतीनं तो भाग न शिकवता अगोदर संपूर्ण चित्र त्या वस्तूचं, पदार्थाचं उभं केलं पाहिजे आणि नंतर मग आपण त्याला विस्तारानं शिकवू शकतो. परंतु पहिल्यांदा सुरुवातीला शिक्षकानं काय केलं पाहिजे, कोणताही भाग हा समग्रपणे शिकवला पाहिजे, तुटक पद्धतीनं नको. त्यानंतर पुढचा आहे बघा की कविता शिकवत असताना सुद्धा संपूर्ण कविता अगोदर वाचावी, संपूर्ण चित्र अगोदर त्याचं उभा करावं आणि नंतर मग एक पॅरेग्राफ विद्यार्थ्यांना समजावून सांगावा. म्हणजे जेव्हा भाषाविषय आपण शिकवत असतो तेव्हा बघा, भाषाविषयी शिक्षक आपल्याला शिकवताना एक गोष्ट लक्षात येईल की कविता शिकवत असतील तर ते अगोदर संपूर्ण कविता वाचून दाखवतात आणि ती संपूर्ण कविता वाचून दाखवल्यामुळं काय होतं की त्या कवितेमधलं नेमकं मर्म काय आहे, त्या कवितेचं नेमकं सार काय आहे हे सार आपल्याला लक्षात येतं. किंवा धडा देखील शिकवत असताना बघा, धडा देखील शिकवत असताना एखाद्या विद्यार्थ्याला ते सांगतात की संपूर्ण धडा अगोदर वाचून घे किंवा संपूर्ण धडा वाच किंवा स्वतः संपूर्ण धडा अगोदर वाचून सांगतात. का तर त्याच्यातली मध्यवर्ती कल्पना काय आहे, त्या धड्यातलं सार काय आहे, महत्त्वाचा भाग काय आहे, मर्म काय आहे हे अगोदर विद्यार्थ्यांच्या लक्षात आलं पाहिजे. आणि नंतर मग एक पॅरेग्राफ किंवा त्या कवितेचा
स्टांजा आहे, पॅरेग्राफ आहे, तो मग अधिक सविस्तरपणे स्पष्ट करतात. म्हणून भाषाविषय शिकवत असताना कविता असेल, धडा असेल, ती अगोदर काय केलं पाहिजे, संपूर्ण ती वाचली पाहिजे. समग्र चित्र जे आहे त्या कवितेचं किंवा धड्याचं हे विद्यार्थ्यांच्या समोर उभा केलं पाहिजे आणि नंतर मग हळूहळू एक एक पॅरेग्राफ आपण वाचू शकतो. समस्या निराकरणाची सवय विद्यार्थ्यांना लावली पाहिजे. म्हणजे मर्मदृष्टीमूलक अध्ययन पद्धतीमधला हा एक महत्त्वाचा भाग आहे की समस्या निराकरणाची सवय विद्यार्थ्यांना लावली पाहिजे. केवळ चुकत शिकत राहणं ही बाब बरोबर नाही असं कोहलरचं म्हणणं आहे आणि त्यामुळं केवळ बुद्धिहीन प्रयत्न म्हणजे अध्ययन नव्हे असं देखील ते म्हणतात. आणि मग जर अध्ययन करायचं असेल किंवा समस्या सोडवायची असेल तर त्याचं समग्र चित्र त्याला लक्षात आलं पाहिजे. परिस्थितीचा विचार केला पाहिजे, ज्ञानेंद्रियांचा, बुद्धिमत्तेचा विचार केला पाहिजे, परिस्थितीचं आकलन किंवा संकलन केलं पाहिजे. आणि हे सगळं करण्याची जी काही गोष्ट आहे, समस्या निराकरण करण्याची ह्या ज्या काही बाबी आहेत ह्या बाबींची सवय काय झाली पाहिजे, विद्यार्थ्यांना लावली पाहिजे. त्यासाठी शिक्षकानं विद्यार्थ्यांच्या समोर अनेक प्रकारच्या समस्या उभ्या केल्या पाहिजेत, समस्या मांडल्या पाहिजेत, प्रश्न मांडले पाहिजेत आणि ती सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली पाहिजे. पुढचं आहे भूमितीमधील प्रमेय किंवा प्रश्नसुद्धा विद्यार्थ्यांना स्वतःच सोडवायला सांगावेत. म्हणजे विद्यार्थ्यांना स्वतःच सोडवण्याची सवय जर लावली शिक्षकांनी तर मग विद्यार्थी त्या भूमितीमधलं किंवा त्या प्रमेयामधलं नेमकं मर्म काय आहे हे त्यांना लक्षात येईल. आणि एकदा ते मर्म लक्षात आलं की तशा प्रकारचे कितीही प्रमेय किंवा कितीही उदाहरणं त्याच्यावर आली तरी एकदा मर्म लक्षात आलं की गणित भूमितीसारखा विषय आहे तो त्याच्यामध्ये एक असतं बघा की ते एखादं गणित कुठल्या तत्वानं कसं सोडवायचं. म्हणजे ते मर्म जर एकदा आपल्या लक्षात आलं की त्याच्यावर आधारित कितीही उदाहरणं आपल्याला दिली तरी आपण लगेच सोडवू शकतो. का तर त्या गणितामधलं किंवा त्या भूमितीमधलं जे महत्त्वाचा भाग आहे, सार जो आहे, मर्म जे आहे हे एकदा आपल्या लक्षात आलं की तशा पद्धतीची किती उदाहरणं आपल्याला दिली तर आपण पटापट सोडवतो. म्हणून काय केलं पाहिजे, विद्यार्थ्यांना स्वतः सोडवण्याची सवय लावली पाहिजे की जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना त्याच्यातलं मर्म जाणता येऊ शकतं. त्यानंतर भूगोलासारखा विषय आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे बघा की नैसर्गिक प्रदेश, अनेक नैसर्गिक प्रदेश आपण शिकवत असतो, प्रादेशिक विभाग आपण शिकवत असतो. हे विभाग देखील शिकवत असताना स्थान, विस्तार, सीमा, प्राकृतिक रचना, मग वनस्पती, प्राणी संपत्ती, तिथलं लोकजीवन, मग आहार कसा आहे, कपडे कोणत्या प्रकारचे घालतात, संस्कृती कशी आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुटक पद्धतीनं न शिकवता शिक्षकानं काय केलं पाहिजे, अगोदर तिथल्या लोकजीवनाचा समग्र परिचय करून दिला पाहिजे. म्हणजे त्या प्रदेशातलं लोकजीवन कसं आहे याचा एक अगोदर समग्र चित्र त्या विद्यार्थ्यांच्या समोर उभा केलं पाहिजे. अगोदर लोकजीवनाचा परिचय करून दिला पाहिजे आणि मग नंतर तिथलं स्थान, विस्तार, सीमा, प्राकृतिक रचना मग हळूहळू तुटक पद्धतीनं शिकवलं पाहिजे. म्हणजे अगोदर संपूर्ण चित्र तिथल्या प्रदेशातलं लोकजीवन कसं आहे याचं संपूर्ण चित्र अगोदर उभा करणं आणि नंतर मग तुटक पद्धतीनं तो भाग शिकवणं. विज्ञान विषय शिकवत असताना सुद्धा तसंच आहे की एखाद्या वनस्पतीचे आपल्याला भाग शिकवायचे, वनस्पतीचे भाग शिकवत असताना मग अगोदर काय केलं पाहिजे, त्या वनस्पतीचं समग्र चित्र दाखवलं पाहिजे किंवा प्रत्यक्ष वनस्पतीच ती वर्गामध्ये आणून त्या विद्यार्थ्यांना दाखवली पाहिजे. म्हणजे ती वनस्पती कशी असते, कशी दिसते त्याचं संपूर्ण चित्र विद्यार्थ्यांच्या समोर निर्माण होईल. आणि मग नंतर पान कशाला म्हणायचं, खोड कशाला म्हणायचं, मूळ कशाला म्हणायचं, फूल कशाला म्हणायचं, फळ कशाला म्हणायचं, ह्या ज्या गोष्टी आहेत, फांदी कशाला म्हणायचं, ह्या सगळ्या गोष्टी मग हळूहळू तुटक पद्धतीनं जर शिकवल्या तर विद्यार्थ्यांना देखील ते लक्षात येतं. म्हणजे अगोदर संपूर्ण त्या वनस्पतीचं चित्र दाखवणं किंवा प्रत्यक्ष वनस्पती दाखवणं आणि मग त्याचा एक भाग शिकवला तर विद्यार्थ्यांना ते शिकणं किंवा अध्ययन करणं अतिशय सोपं जातं. आणि शेवटचं आहे ते म्हणजे विद्यार्थ्यांची सामान्यीकरण करण्याची क्षमता वाढवावी. म्हणजे सामान्यीकरण करण्याची क्षमता देखील त्या विद्यार्थ्यांची वाढवली पाहिजे. समस्या निराकरण आपण जेव्हा एखाद्या गोष्टीचं करतो किंवा एखादी बाब या मर्मदृष्टीमूलक अध्ययन पद्धतीच्या माध्यमातून शिकतो तेव्हा त्या समस्येमधलं मर्म नेमकं काय आहे त्याचं सामान्यीकरण आपल्याला करता आलं पाहिजे. त्या समस्येमधून त्या संकट आपण जे सोडवलं, समस्या जे सोडवलं त्याचे सामान्यीकरण तत्व काय आहे की या तत्वाचा उपयोग केल्यानंतर ही समस्या आपल्याला सोडवता येऊ शकते. अशा पद्धतीने एखादा सामान्य तत्व कसं बाहेर काढायचं
हे सुद्धा त्या विद्यार्थ्याला शिकवलं पाहिजे, त्याची ती क्षमता देखील वाढवली पाहिजे, म्हणजे विद्यार्थी भविष्यामध्ये अशा प्रकारची कोणत्याही समस्या प्रश्न त्याच्यासमोर आले तर तो समस्या देखील सोडवेल आणि त्याचं तत्व किंवा सामान्यीकरण देखील करण्याची क्षमता त्याच्यामध्ये निर्माण होऊ शकते। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या मर्मदृष्टीमूलक अध्ययन पद्धतीचं हे शैक्षणिक महत्त्व आहे की शैक्षणिक महत्त्वसुद्धा हेच सांगतंय की ज्या पद्धतीनं कोहलरने सांगितलं की कोणत्याही वस्तूचा पदार्थाचा व्यक्तीचा अवबोध होत असताना तो पूर्णांशानं होतो, समग्रपणे होतो, संपूर्णपणे होतो, तशाच पद्धतीनं या तत्वाचा उपयोग करून शिक्षकांना देखील वर्गामध्ये शिकवत असताना अगोदर कोणत्याही बाबीचं समग्र चित्र, संपूर्ण चित्र उभं करावं आणि नंतर मग तुटक पद्धतीनं, भागशः पद्धतीनं शिकवावं, म्हणजे विद्यार्थ्यांना ते चांगलं लक्षात राहतं किंवा चांगलं त्यांना ते अध्ययन करणं सोपं जातं। अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण या 2 व्हिडिओंच्या माध्यमातून मर्मदृष्टीमूलक अध्ययन पद्धती म्हणजे नेमकी काय, या मर्मदृष्टीमूलक अध्ययन पद्धतीच्या माध्यमातून कसं अध्ययन घडतं, त्याचा चिंपांझी जातीच्या वानरावर केलेला प्रयोग आपण बघितला, त्यानंतर या मर्मदृष्टीमूलक अध्ययन पद्धतीचे नियम आपण बघितले आणि त्यानंतर या मर्मदृष्टीमूलक अध्ययन पद्धतीचे काय शैक्षणिक महत्त्व आहे याचा देखील आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेला आहे। हा व्हिडिओ जर आपणाला आवडला असेल तर नक्कीच याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।